हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी पप्पांनी रेडिओवरती खूप छान गाणी लावलेली होती आणि खरंच खूप छान मस्त मस्त गाणी लागलेली होती. त्यावरतीच वाघमीसुद्धा डुलत होती आणि तिला जरा काही म्हणजे गाणी लागली तर ती लगेच डान्स करायला लागते. आणि ना आज भोगीसुद्धा आहे आणि आमच्या गावामध्ये एक छोटीशी यात्रासुद्धा आहे. ती म्हणजे मारग मळणे असे म्हणतात. आता काय म्हणतात ते पुढे मी सांगते. आणि त्या अगोदर मी हा विचार करत होते की माझ्या टोनिंगमध्ये म्हणजे बोलावं, की आमच्या इथल्या मराठीच भाषा बोलतात पण थोडीशी टोनिंग वेगळी आहे, त्या भाषेमध्ये बोलायचं असं विचार करत होती. जर तुम्हालाही ऐकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की मी मग दुसऱ्या व्हिडिओवरती त्याच भाषेमध्ये बोलून जाईन. आणि ही जी यात्रा आहे ती गावच्या बाहेर केली जाते, म्हणजे गावामध्ये नाही केली, जे शेतामध्ये केली जाते. त्या अगोदर ना वाघमीला छोटासा गजरा दिला होता, तो तिच्या केसामध्ये माळला आणि ती खूप छान दिसत होती. तिलाही घेऊन गेलेली होती मी आणि मीही छान रेडी झालेली होती आणि खूप घाई झालेली होती, कारण संध्याकाळी 4च्या दरम्यान आम्ही निघालेलो होतो. आणि नंतर मग सगळ्या लेडीज वगैरे आलेल्या होत्या. ह्या आमच्या गल्लीमधल्या लेडीज आहेत, ज्या की गल्ली वाईज असतं ते प्रत्येकाच्या. नंतर मग आम्ही त्यांनी हळदी कुंकू वगैरे लागला आणि लावला. वाघमीला तरी अक्षरशः त्यांनी भंडाऱ्याने फासलं होतं. इकडे तसंच करतात, जे रेणुकादेवीची यात्रा करून सौंदतीवरून येतात तर त्यांनी आल्या आल्याबरोबर सगळ्यांना भंडारा लावलं जातं आणि जेवणसुद्धा केलेलं होतं. खूप छान झालेलं जेवण. मारगमळणे म्हणजे की जे रेणुकादेवीच्या यात्रेला जातात, ज्यांची पडली असते तर ते लोक येऊन बाहेर थांबतात आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या मग ज्या गेलेल्या नसतात त्याही तिथं जातात पडली घेऊन. आणि मग तिथे परत एकदा पुन्हा पडली भरली जाते आणि मग तिथे आरती आणि गाराणं गाऊन मग नंतर ते जेवण करून वगैरे मग त्या पडल्या घेऊन सगळ्या ज्यांची पडली असते त्या सगळ्या मग पडली घरी घेऊन जातात आणि असं मारग मळणे असं म्हणतात. आणि असाचा दिवस होता.